नमस्ते मुलांनो. मुलांनो, आज आपण एक नवीन पाढ इथे शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे मेरा अहोभाग्य. लेखक चंद्रगुप्त विद्यालंकार इथे आपल्याला सांगू इच्छितात की त्यांनी रवींद्रनाथ टागोरसोबत जे अनुभवलेले चांगले क्षण आहेत ते आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. तर पाठाला सुरुवात करूया आणि पाठ शिकण्याचा प्रयत्न करूया. तर चला मुलांनो, पाठ वाचतो, नीट ऐका आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. फरवरी 1936 में मुझे शांति निकेतन जाना था. वहाँ एक साहित्यिक कार्यक्रम होने वाला था. मैं बहुत ही उल्लासित था क्योंकि उस कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं गुरुदेव रवींद्रनाथ जी करने वाले थे. लेखक इथे सांगू इच्छितात की एक कार्यक्रम होणार होता, साहित्यिक कार्यक्रम होणार होता. त्या कार्यक्रमात जाण्यासाठी मी भरपूर खुश होतो. का? कारण त्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आहे ते स्वतः रवींद्रनाथ टागोर भूषवणार होते किंवा तिथे ते उपस्थित राहणार होते. पुढे ऐका. निश्चित दिन कलकत्ता से हम बहुत सारे लोग शांति निकेतन के लिए रवाना हुए. लगभग 1 दर्जन हिंदी वालों का यह दल शांति निकेतन के सुंदर अतिथि भवन में ठहराया गया. यह अतिथि भवन अशोक वृक्षों के संघन उपवन के बीचों बीच बनाया गया था. आता इथं काय सांगितलं लेखकाने? लेखक बोलतो की ठरलेल्या दिवसानुसारच आम्हाला कलकत्त्यावरून शांतिनिकेतनला नेण्यात आलं. साधारणतः आम्ही लोक 12 जणांच्या आसपास लोक असू शकतो किंवा असेल आणि ही सर्व लोक शांतिनिकेतनला पोहोचलो आणि आम्हाला तिथे एक अतिथी म्हणजे जे पाहुण्यासाठी एक स्पेशल घर असतं त्या घरामध्ये आम्हाला राहण्याचं जागा करून दिली होती. यह अतिथि भवन अशोक वृक्ष के संघन उपवन के बीचों बीच बनाया गया था. आणि हे जे घर होतं जे आम्हाला राहण्यासाठी ती अशोक झाडांच्या मधोमध आम्हाला मधोमध ते बनवलं होते आणि त्या ठिकाणी आम्हाला राहायला दिलं होतं. पुढे ऐका. बहुत ही सुंदर बड़ी और अच्छी इमारत थी. वह जैसा सोचा था वैसा ही पाया. लेखक सांगतो की जी आम्हाला इमारत दिली होती राहायला ती खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे होती. जसा आम्ही विचार केला होता त्याप्रमाणेच आम्हाला ते घर किंवा तो परिसर आम्हाला बघायला मिळाला होता. पुढे ऐका. ऊपर की मंजिले के एक कमरे में हमें ठहराया गया. कमरे के बाहर एक विस्तृत बरामद था. आता लेखक काय सांगतो की आम्हाला घराच्या जे घर होतं त्या घराच्या वरच्या बंगल्यावर वरच्या रूममध्ये राहायला जागा दिली होती आणि त्या कमऱ्याच्या बाहेर एक मस्त मोठे एक पुढे अशी जागा होती. ती त्या कमऱ्याला कमऱ्याच्या बाहेर एक मोठी जागा होती. अशा प्रकारे तो आम्हाला कमरा तिथे राहायला दिला होता. बरामद में खड़ा होकर अगर बाहर देखा जाए तो सामने ही संघन बकुल वृक्ष दिखाई देते. आणि जर त्या रूमच्या बाहेर एक थोडंसं ओटी टाईप होती त्या ओटीवर जर आपण बाहेर गेलं आणि बघितलं तर एक बाहेर मोठा बकुल नावाचं झाड आहे ते वृक्ष आपल्याला बघायला मिळणार होतं किंवा दिसत होतं. पुढे ऐका. दूसरे दिन प्रातःकाल ही हमें बताया गया कि गुरुदेव का स्वास्थ्य ठीक नहीं है. अंत कार्यक्रम की बैठक में वे नहीं आ पाएंगे. मैं बहुत निराश हो गया. तथापि हमें जब यह मालूम पड़ा कि डॉक्टर ने हम लोगों को केवल 15 मिनटों का समय दिया है. आता इथे गंमत काय झालेलं आहे बघा. दुसऱ्या दिवशी लेखकला कळलं की रवींद्रनाथजी यांचं तब्येत ठीक नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही आणि आलेच तर ते फक्त 15 मिनिटसाठी आम्हाला वेळ देणार आहेत. या व्यतिरिक्त आम्हाला त्यांचा वेळ भेटणार नाही. ही गोष्ट ऐकून लेखकाला दुःख झालं की आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलो होतो जे आपण मनात चिंतन केलं होतं ती गोष्ट आपल्याला कदाचित इथे मिळणार नाही आणि भेटला तर फक्त 15 मिनटं आम्हाला त्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं फक्त दर्शन मिळणार होतं. व्यतिरिक्त आम्हाला जास्त काही वार्तालाप करता येऊ शकणार नव्हता. हम हमारी खुशी का ठिकाण जिसमें गुरुदेव के दर्शन तथा उनके साथ संक्षिप्त वार्तालाप भी हो सकता है. आणि एवढं सांगत आलं होतं की 15 मिनटामध्ये ते फक्त भेटणार आहेत आणि त्या 15 मिनटामध्ये तुम्हाला फक्त बोलता येईल किंवा दर्शन घेता जास्त वेळ तुम्हाला ते देणार नाहीत. ही गोष्ट ऐकल्यानंतर लेखकाला खुश झाले किंवा त्यांना ते बरं वाटलं. चला एवढं का होईना पण आपलं साधारण त्याचे दर्शन किंवा नुसतं 2 मिनटं तर बोलता येईल त्यांच्यासाठी. तब हमारी खुशी का ठिकाना न रहा. हम बेसब्री
से उस क्षण का इंतजार करने लगे. आणि ते 15 मिनटंसाठी गुरुदेव येणार आहोत हे गोष्टीचा त्यांच्या विचार मनामध्ये खूप बरं वाटलं आणि त्या गोष्टी ते विचार करू लागले की चला कधी तो क्षण येतो आणि गुरुदेवांचं आम्ही दर्शन करू. पुढे ऐका. मध्याह्न के बाद गुरुदेव की भेंट हुई. करीब 4 बजे होंगे. गुरुदेव की धारणा की कुछ 2-3 आदमी ही होंगे, पर जब उन्होंने हम 15 जनों को देखा. आता साधारणतः 4च्या नंतर गुरुदेव स्वतः आम्हाला भेटायला, पण त्यांच्या मनात एक कल्पना होती की साधारणतः 4-5 लोक असतील असं त्यांना वाटत होतं. पण इथे तर टोटल 15-16 लोक होते. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं एक वेगळं फील झालेलं होतं. तो मजाक में उन्होंने कहा, अब मेरी क्षमता दरबार लगाने की नहीं रही. इस मकान में जगह की भी कमी है. फिर हम सबको गुरुदेव से परिचय करवाया गया. बाद में वार्तालाप सुरू हो गई. आणि गुरुदेव जेव्हा तिथे सर्वांसमोर आला त्यांनी सांगितलं, अरे बापरे एवढी सारी लोक. मग त्यांनी सांगितले की सध्या मला दरबार भरवण्याची माझी कुवत नाही, की मला क्षमता नाही, म्हणजे माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही आहे किंवा मला तब्येत ठीक नसल्यामुळे मला तेवढं ती करता येऊ शकत नाही. इस मकान में जगह भी कम है. आणि त्याने सांगितलं की या घरामध्ये एवढी लोकांना सामावून ठेवण्याची जागासुद्धा कमी आहे. फिर हम सबको गुरुदेव से परिचय करवाया गया. बाद में वार्तालाप सुरू गया. आणि ते नंतर गुरुदेवची आम्हाला ओळख करून दिली आणि त्यानंतर आमच्या त्या विषयावरती चर्चा सुरू झाली. पुढे ऐका. चर्चा के दौरान गुरुदेव ने कहा, अब से 50 बरस पहले जब मैं कहानियाँ लिखना शुरू किया था तो इस क्षेत्र में एक आधा ही आदमी था. क्षेत्र में एक आधी आदमी था. गुरुदेवने काय सांगितलं की जेव्हा मी लेखक म्हणून तेव्हा गोष्टी लिहायला सुरुवात केली किंवा कहाण्या लिहायला सुरुवात केली, त्यापूर्वी या कार्यक्रमामध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये आधीही लोक होते, म्हणजे जास्त लोक याच्यामध्ये नव्हते. मैं प्रारंभिक कहानियाँ में ग्रामीण जीवन के संसर्ग ही वर्णन है. आणि गुरुदेवने काय सांगितलं, जेव्हा मी कहाणी लिखत होतो किंवा स्टोरी लिखत होतो त्यावेळेस ह्या माझ्या स्टोरीमध्ये जास्तीत जास्त ग्रामीण जीवनाचा परिचय या स्टोरीमध्ये मिळत होता. उससे पहले इस तरह की कोई चीज़ बंगाल भाषा में नहीं थी. मेरी कहानियाँ में ग्रामीण जनता मनोवृत्ती के दर्शन होते थे. आणि त्यांनी काय सांगितलं की ह्याच्या आधी बांगला भाषा में म्हणजे बांगला भाषा जी होती त्याच्यामध्ये काही गोष्टी माझ्या नव्हत्या, पण ज्या स्टोऱ्या होत्या माझ्या त्या ग्रामीण जीवनाच्या लोकांच्या मनोवृत्तीचे दर्शन त्या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार असं त्यांनी गुरुदेवने इथे सांगण्यात आलेलं आहे. उन कहानियों में कुछ ऐसी चीज़ है जो संसार के किसी भी देश के आदमी को भा सकती है. आणि गुरुदेव पुढे याने हे सांगितलं की त्या स्टोरीमध्ये कुठल्याही देशाचा व्यक्ती असो त्याला ती स्टोरी किंवा ती गोष्ट त्याच्या मनासारखी वाटणार आणि त्याच्या ते मनाला नेहमी म्हणजे एक म्हणतात की एक स्पर्श करून जाणारीच असणार आहेत. अशी ही गोष्ट माझ्या ह्या लेखकांनी किंवा त्या गुरुदेवनी लिहिलेले आहेत. बघा, क्योंकि मनुष्य स्वभाव तो दुनिया में हर जगह एक सा ही है. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की जी माझ्या स्टोरी आहे ते प्रत्येकांच्या जीवनाला टचिंग करणार किंवा एक स्पर्श करणार आहेत. कारण माणसाचा स्वभाव हा सगळीकडे एकसारखा माणूस आहे, त्याला स्वभाव साधारणतः हा सारखाच असतो. पुढे का. गुरुदेव कुछ समय के लिए रुके, तभी अपने आप मेरे मुँह से निकल पड़ा, गुरुदेव आपके मन में काबुली वाला इस कहानी का विचार कैसे आया. बघा, जेव्हा लेखक म्हणजे गुरुदेव 2 मिनटासाठी बोलून शांत राहिले तेव्हा लेखकाने एक प्रश्न विचारला गुरुदेवांना. त्याने सांगितले की काबुलीवाला इस कहाणी का विचार, एक काबुल्या ग्रंथ आहे, तो विचार तुम्हाच्या मनामध्ये कसा आला असा प्रश्न लेखकाने गुरुदेव रवींद्रनाथ टागोरला केलेला आहे. पुढे ऐका. यह लोकप्रिय कहानी देश की सभी भाषाओं में सभी बच्चों का बहुत ही प्यारी लगती है. आणि ही जी भाषा आहे किंवा ही कहाणी आहे ही सर्व देशातल्या लोकांना, परदेशी लोकांना सुद्धा आणि त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा ही स्टोरी तयार केलेली आहे, तर त्या लोकांना ही गोष्ट खूप आवडते. मग हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला की ही कहाणी तुम्ही लिहायला सुरुवात करता, तुमच्या मनात काय भावना होती असं प्रश्न लेखकाने गुरुदेवांना विचारलेला आहे. पुढे ऐका. गुरुदेव बोले, यह कहानी कल्पना की सृष्टि है. एक काबुली वाला था, वह हमारे यहाँ आता था और हम सब उससे बहुत परिचित हो गए थे. मैंने सोचा कि उसकी भी एक छोटी लड़की होगी और जिसकी वह याद किया करता होगा.
आता गंमत काय झाली, गुरुदेव ने काय सांगितले की यह कहानी कल्पना की सृष्टि है, कल्पना की सृष्टि है। एक काबुली वाला था, वह हमारे यहाँ आता था और हम उसके बहुत परिचित हो गए थे। गुरुदेवने सांगितलं की त्यांच्या घरी एक काबुलीवाला येत होता आणि ते त्यांच्या जवळून जो संपर्क आला, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी गुरुदेवाने जाणून घेतल्या होत्या आणि त्याच्याही काय भावना असो, त्याची काही फॅमिली असेल, ती स्टोरी त्याने त्याच्या आधारित लिहिली होती। मैंने सोचा उसकी भी एक छोटी लड़की होगी और जिसकी वह याद क्या करता होगा। आणि त्यांनी काय सांगितलं, कदाचित त्याची एक छोटी मुलगी असू शकते आणि तो त्या मुलीला तो आठवण करत असेल, त्या आधारितची स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे। इसी तरह वार्तालाप होता रहा, हम सबके लिए यह एक मानसिक खाद्य था। आणि लेखक काय सांगत होता की हे सर्व परिचय, गोष्टी, संवाद होत राहिला होता आणि आमच्यासाठी त्या मनासाठी एक वेगळं प्रोटीन किंवा वेगळं एक खाद्य, एक वेगळं प्रकारे आम्हाला अन्न मिळत होतं, असं इथे लेखक सांगत आहे। आश्चर्य की बात यह है कि 15 मिनट के बजाय 40 मिनट हो चुके थे। आणि गंमत, गुरुदेव फक्त 15 मिनटं देणार होते, पण 15 मिनटाऐवजी इथे 40 मिनटं होऊन गेले होते। अब गुरुदेव उठ चल पड़े। जाते जाते उन्होंने कहा, जब मैं ऐसे किसी वार्तालाप के लिए कम समय देता हूँ, तब मेरी यह बात सचमुच ठीक न मानिए, क्योंकि मुझे स्वयं लोगों को बातचीत करने में आनंद आता है। आणि गुरुदेवाने जेव्हा सांगितलं की बघा, मी तुम्हाला कमी वेळ दिल्याचा अर्थ असं नका समजू की मी ह्या गोष्टी टाळाटाळ करतो, की मला हेच लोकांसमोर गोष्टी सांगायला, लोकांसमोर बोलायला आवडतात, असं गुरुदेवने त्या लेखकांना, सर्व लोकांना सांगण्यात आलेलं आहे। मुलांनो, ही स्टोरी आज आपण एवढं इथे शिकणार आहोत, बाकीचा पाठ आपण नंतर पुढच्या भागामध्ये शिकूया। धन्यवाद।